नमस्कार. काश्मीरी दम आलू. साहित्य: पाव किलो मध्यम आकाराचे बटाटे, पाव किलो तेल, बडीशेप, मिरची पावडर, कढीपत्ता, जिरे, हिंग, मीठ, कोथिंबीर, पाव चमचा लसूण पेस्ट. कृती: बटाटे उकडून घ्यावेत, सोलून त्यांना टूथपिकने लांब लांब अंतरावर टोचून घ्यावेत. कडक तेलात तळून घ्यावेत. गुलाबी रंग आल्यावर आणि हलके वाटू लागल्यावर काढावेत. दुसऱ्या भांड्यात थोडे तेल घालून कढीपत्ता, जिरे, हिंगाची फोडणी घालून 1 ते दीड ग्लास पाणी घालावे. पाणी उकळू लागले की मीठ, मिरची पावडर, बडीशेप आणि लसूण पेस्ट टाकावी. 5 ते 7 मिनिटे चांगले उकळून घ्यावे. उकळून झाल्यावर थंड करावे आणि खूप गरम असतानाच बटाटे टाकावेत आणि कोथिंबीर पसरवावी. गरम असताना खाण्यास रुचकर लागते. सिंधी तूरडाळ करी. साहित्य: तूर डाळ, तेल, जिरे, मेथी, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोकम, आमसूल, वेगवेगळ्या भाज्या. कृती: तूर डाळ शिजवून घेणे, घुसळून घेणे, तेलावर फोडणी घालून त्यामध्ये घुसळलेली तूर डाळ घालणे, त्यामध्ये मीठ, मिरची, आमसूल आणि भाज्या घालाव्यात. भेंडी शक्यतो डीप फ्राय करून घालावी. कोकम सर्वात शेवटी घालावे. आता राजस्थानी चुरमुऱ्याचे लाडू. साहित्य: जाड कणिक, 4 वाट्या बेसन, 1 वाटी तूप, मोहनासाठी तळण्यासाठी तूप, पिठी साखर 2 वाट्या किंवा आवडीप्रमाणे, बदाम, पिस्ते, काजू. कृती: कणिक व बेसन एकत्र करून त्याला तूप चोळावे. कढईत तूप तापत ठेवावे. एका वेळेस तळणार असाल तेवढी गुळी करावी. एवढे पीठ भिजवावे. गुलाबी रंगावर तळून कुटावी. त्याला बारीक रव्याच्या चाळणीने चाळावे. पिठी साखर, वेलची पूड व काजू बदाम काप ऐच्छिक घालून चांगले मळून लाडू करावे. वाटल्यास थोडे तूप जास्त घालावे. पौष्टिक व स्वादिष्ट लाडू तयार. जाडसर कणिक नसल्यास साधी कणिक थोडा बारीक रवा घालून वापरावी. धन्यवाद.